मालवण शहरातील महत्त्वपूर्ण पर्यटन व सांस्कृतिक स्थळांच्या सुशोभीकरणासाठी सुमारे 13 कोटींचा निधी आमदार निलेश राणे यांच्या माध्यमातून मंजूर झाला. या निधीतनं होणाऱ्या विविध विकास कामांचा भूमिपूजन सोहळा 18 जून 2026 रोजी आमदार निलेश राणे यांच्या प्रमुख उपस्थितीत जिल्हाप्रमुख दत्ता सामंत व मालवण नगर परिषद नगराध्यक्षा सौ ममता वराडकर यांच्या हस्ते संपन्न झाला. नगर परिषद मुख्याधिकारी प्रतीक थोरात आणि मालवणचे नगरसेवक व नगरसेविका, मान्यवर, व्यावसायिक, व्यापारी, पदाधिकारी, नगर परिषद कर्मचारी, कार्यकर्ते आणि नागरिकांची यावेळी उपस्थिती होती. मालवणचे ज्येष्ठ पुरोहित श्री विलास अभ्यंकर यांनी भूमिपूजन विधीचं पौरोहित्य केलं. शहरातील पर्यटन आणि नागरी सोयी सुविधांना अग्रक्रम देत आमदार निलेश राणे यांनी विपुल प्रमाणावर निधी मंजूर करून घेतला आहे आणि यापैकी 3 प्रमुख प्रकल्पांचं भूमिपूजन 18 जून 2026 रोजी करण्यात आलं. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री तथा नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी वैशिष्ट्यपूर्ण योजनेअंतर्गत मालवणच्या मामा वरेरकर नाट्यगृहाच्या नूतनीकरणासाठी सुमारे 10 कोटींचा निधी मंजूर केला. सोबतच नाट्यगृह दुरुस्तीसाठी 1 कोटी निधी प्राप्त झाला. तसेच आणखीन 3,50,00,000 निधी पहिल्या टप्प्यातलं नूतनीकरणाचं काम पूर्ण झाल्यावर प्राप्त होणार आहे अशी माहिती मिळत आहे. असा एकूण 14,50,00,000 निधी मंजूर झाला आहे आणि मालवण नगर परिषदेच्या रॉक गार्डन पर्यटन स्थळाच्या सुशोभीकरण व मूलभूत सुविधा विकासासाठी 1 कोटीचा निधी मंजूर करण्यात आला असून या विकास कामाचा देखील भूमिपूजन सोहळा संपन्न झाला. मालवण नगर परिषद नमो उद्यान विकसित करण्यासाठी 1 कोटीचा निधी मंजूर करण्यात आला असून त्याही विकास कामाचा भूमिपूजन सोहळा मालवण शहरातल्या गवंडीवाडा येथे संपन्न झाला. या विविध विकास कामांच्या शुभारंभाला कुडाळ मालवणचे आमदार निलेश राणे यांच्यासह शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत, मालवण नगराध्यक्षा सौ ममता वराडकर, उपनगराध्यक्ष दीपक पाटकर, मुख्याधिकारी प्रतीक थोरात, जिल्हा परिषद वित्त व बांधकाम सभापती संतोष साटविलकर, जिल्हा बँक संचालक बाबा परब, माजी नगराध्यक्ष तसंच स्वीकृत नगरसेवक महेश कांदळगावकर, बांधकाम सभापती सहदेव बापर्डेकर, नगरसेविका महानंदा खानोलकर, स्वच्छता व आरोग्य सभापती पूनम चव्हाण, महिला बाल कल्याण सभापती अन्वेषा आचरेकर, उपसभापती अश्विनी कांदळकर, समाज कल्याण सभापती सिद्धार्थ जाधव, शिवसेना उपजिल्हाप्रमुख विश्वास गावकर, तालुका प्रमुख मंदार लोडबे, कुडाळ मालवण सोशल मीडिया प्रमुख किसन मांजरेकर, नगरसेवक महेश कोयंडे, नगरसेवक ललित चव्हाण, नगरसेवक विकी तोरसकर, नगरसेविका दर्शना कासवकर, नगरसेविका नीना मुंबरकर, नगरसेविका मेघा सावंत, नगरसेविका भाग्यश्री मयेकर, पंचायत समिती सदस्य दीपक उर्फ बंडू चव्हाण, सांस्कृतिक जाणकार बुवा भालचंद्र केळुसकर, माजी उपनगराध्यक्ष राजन वराडकर, माजी नगरसेवक जगदीश गावकर, उद्योजक सूर्यकांत फणसेकर, उद्योजक बाळू तारी, भाऊ मोर्जे, ज्येष्ठ व्यावसायिक मोहन वराडकर, उद्योजक परशुराम पाटकर, माजी नगरसेवक जॉन नरोना, शहर संघटक राजू बिडिये, अभय कदम, महेश सारंग, बाबू धुरी, शिवाजी केळुसकर, संतोष पालव, वसंत गावकर, अखिलेश शिंदे, निकित वराडकर, आबा शिरसेकर, निनाद बादेकर, प्रसाद पुरळेकर, नारायण लोडबे, विक्रांत नाईक, महिला पदाधिकारी तालुका प्रमुख मधुरा तुळसकर, प्रियांका मेस्त्री, स्नेहा घाडीगावकर, रश्मी तुळसकर, मंदा जोशी, लुड्डीन फर्नांडिस, स्मिता प्रभाळे, अंजना सामंत, सौ पाटकर, सौ हरमलकर यांच्यासह पदाधिकारी, नगर परिषद कर्मचारी व मालवणचे नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. मालवण नगर वाचनालयाचे ग्रंथपाल व ज्येष्ठ रंगकर्मी संजय शिंदे यांनी सोहळ्याचं सूत्रसंचालन केलं. यावेळी नगराध्यक्षा ममता वराडकर आणि विविध मान्यवरांनी आमदार निलेश राणे यांच्या सर्वांगीण कार्यशैलीची व दूरदृष्टीची प्रशंसा केली. यावेळी जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांनी कुडाळ मालवणचे आमदार निलेश राणे यांच्या कार्यशैलीची प्रशंसा केली. तसंच मालवणवासियांच्या वतीनं त्यांचं विशेष अभिनंदन केलं. जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांनी उपस्थितांना संबोधित करताना विकास कामांचा काळ, वेग आणि पारदर्शकता या घटकांना विशेष अधोरेखित केलं. कामाचा दर्जा आणि संबंधित सूचना याबद्दलही त्यांनी विचार मांडले. जिल्हाप्रमुख दत्ता सामंत हे त्यांच्या संबोधनाद्वारे काय म्हणाले ते पाहूया सविस्तर. मालवण महाराष्ट्राचं आराध्य छत्रपती शिवाजी महाराज स्वर्गीय राज ठाकरे करून धर्मवीर दिले. शिंदे साहेब आजच्या या कार्यक्रमाला भूमिपूजनाच्या कार्यक्रमाला
व्यासपीठावर उपस्थित असलेले कुडाळ मालवणचे लोकप्रिय आमदार आदरणीय निलेजी राणे, या नगरीचे प्रथम नागरिक सौ ममता वराडकर मॅडम, उपनगराध्यक्ष दीपक पाटकर, बांधकाम सभापती सहदेव बापा रेडेकर, आमचे मित्र बाबा परब, पूनम चव्हाण, बाळू तारी, बालचंद्र केळुसकर, आमचे गटनेत्या भाजपच्या शारू आचरेकर, गावकर, या नगरपालिकेचे मुख्य अधिकारी थोरात साहेब, सर्वच नगरसेवक उपस्थित, सर्वच वडीलधारी मंडळी, बंधू आणि भगिनी, गेल्या 5-7 महिन्यापूर्वी 7-8 महिन्यापूर्वी मालवण नगरपालिकेचं इलेक्शन संपन्न झालं आणि या शहरवासियांनी सन्माननीय निलेजींवरती विश्वास टाकून या मालवण नगरपालिकेची सत्ता आमदार साहेबांच्या नेतृत्वाखाली या ठिकाणी दिली, महायुतीची या ठिकाणी सत्ता आली आणि मला अभिमान आहे की आम्ही इलेक्शनच्या पिरियडमध्ये या संपूर्ण शहरामध्ये फिरत असताना मी आमदार साहेबांच्या माध्यमातून आम्ही सर्वच वार्डमध्ये काही विकासात्मक यावेळी जे प्रश्न आले त्या प्रश्नावरती आम्ही त्यांना आश्वासन दिली की आम्ही आमच्या जवळ सत्ता आल्यानंतर सन्माननीय आमदार साहेबांच्या माध्यमातून ही कामं सगळी आम्ही मार्गी लावू आणि मला आनंद वाटतो की आज मामा वरेलकर नाट्यगृहाचं जे भूमिपूजन होत आहे, ज्यावेळी राणे साहेब मुख्यमंत्री होते त्यावेळी याला ठिकाणी 50 लाख त्यानंतर 2 कोटी रुपये असे या ठिकाणी दिले होते. तर राणे साहेबांनी हे नाट्यगृह त्या ठिकाणी या ठिकाणी उभं केलं होतं आणि त्यावेळी स्वर्गीय आबासाहेब गोगटे सुद्धा या कार्यक्रमाला होते आणि ते म्हणाले राणे साहेबांना, साहेब तुम्ही मालवणला हे सगळं केलं, आम्हाला देवगडकडे थोडं लक्ष द्या. आणि साहेबांनी मामा वरेलकर नाट्यगृह मालवण, सिंधुदुर्ग किंवा मालवणचे सर्वच नगरीतील शहरातील नाट्यप्रेमी असल्यामुळे आणि मच्छिंद्रनाथ कांबळी स्वर्गीय मच्छिंद्र या मालवण भूमीला हे सर्वात मामा वरेलकर यांचा वारसा असल्यामुळे हे एक अत्याधुनिक नाट्यगृह त्या ठिकाणी उभं केलं आणि आज या नाट्यगृहाचे पुनर्रचनेसाठी सन्माननीय निलेशजींनी 11 कोटी रुपये या ठिकाणी मंजूर केलेले आहेत. आपण 11 कोटी म्हणजे थोडे नाही, मला तर वाटतं 11 कोटीमध्ये 2 नाट्यगृह होती नवीन, पण हे दुरुस्तीसाठी 11 कोटी रुपये या ठिकाणी सन्माननीय आमदार साहेबांनी नगरपालिका आल्यानंतर सन्माननीय शिंदे साहेबांच्या माध्यमातून सन्माननीय मुख्यमंत्री पंडित साहेब असतील, आमचे खासदार राणे साहेब असतील, पालकमंत्री नितीनजी राणे असतील, यांनी यांच्या माध्यमातून सन्माननीय आमदारांनी पाठपुरावा करून या ठिकाणी 11 कोटी आणले. त्यानंतर रॉक गार्डनसाठी सुद्धा 1 कोटी रुपये या ठिकाणी आणले, त्याचं सुद्धा भूमिपूजन झालं. स्पोर्ट ग्राउंड साठी सुद्धा माझ्या मैदानात जमीन खरेदी करण्यासाठी 5 कोटी रुपये या ठिकाणी आणले आणि 5 कोटी रुपये विकास करणे त्या स्पोर्ट ग्राउंड बनवण्यासाठी. आणि मालवण मध्ये फिरत असताना काही ठिकाणी काही विरोधक काही ठिकाणी म्हणतात, पण मला वाटतं की साहेब मी दांडेश्वर मंदिर ज्या ठिकाणी मालवण दांडीमध्ये आहे आणि ते गटाराचा भाग आहे आणि त्या ठिकाणी मी आपल्या माध्यमातून शब्द दिला होता, पण नगर दुनियात म्हणून आपण 10 कोटी रुपये दिले आणि त्या गटारासाठी 57 कोटी रुपयाचं इस्टिमेट होत आता ते मंजुरीसाठी गेलेलं आहे. म्हणजे ते एका वेळी ते सुद्धा त्या ठिकाणी होणार आणि मालवण मध्ये जी कामं आम्ही इलेक्शन मध्ये सांगितली त्याच्या डबल कामं होतील एकाच वेळी. एवढे पैसे मालवण शहराला सन्माननीय निलेजीने कालच्या बजेटमध्ये दिली. म्हणजे आपण सांगलेले शब्द येत्या 1 वर्षामध्येच आपल्याला पुढे झालेले दिसतील. एवढं चांगलं काम सन्माननीय आमदार साहेबांनी या ठिकाणी केलं. आज काही ठिकाणी या ठिकाणी मी आता बोलणार पण इथले माझे आमदार या ठिकाणी काही ठिकाणी म्हणतायत अरे विकास कसा असतो, विकास कसा करायचा असतो. विधिमंडळामध्ये उभं राहिल्यानंतर 288 आमदार किंवा पूर्ण प्रशासन आपल्याकडे सगळ्यांना सोडून आपल्याकडे बघितलं पाहिजे अशा प्रकारचं काम अभ्यासपूर्वक सन्माननीय निलेजींनी 2024 मध्ये निवडून आल्यानंतर विधिमंडळात केलं. आज नागपूरमध्ये अधिवेशन होतं, तुम्ही गेलं बघितलं असेल. मला अभिमान वाटेल की नागपूरला ज्यावेळी अधिवेशन चालू होतं आणि त्यावेळी सन्माननीय आमदार नागपूरला गेले तेव्हा जे मीडियाचे जे कॅमेरे आणि जे माईक समोर जे लागलेले होते ते मोजू सुद्धा शकत नव्हते. एखाद्या मुख्यमंत्र्यांच्या समोर
जसे लागतात तसा मीडिया पूर्ण राज्यातलं मीडिया सन्मानाने आमदारांच्या भोवती त्या ठिकाणी नागपूरला जमा झालं. हे सुद्धा पत्रकारांनी नोंद घेतली पाहिजे आणि हे चांगलं पाहिजे. काय तर इथले आमदार येतात जातात, कोण विचारत नाही बोलत नाही. आज आपण ग्रामीण भागामध्ये कुडाळ मालवणमध्ये मी फिरतो, असे गाव ज्या ठिकाणी 80-90% या लोकांना मतदान केलं, तिथल्या वाडीतल्या काही लोकांना चादरीमध्ये पेशंट वरती उचलून आणावे लागतात, खाली रस्ते नाही. असे सुद्धा रस्ते आज सन्माननीय आमदार साहेबांच्या माध्यमातून तिथे पूर्ण जिथे वाडी तिथे रस्ता, अशा प्रकारचा कार्यक्रम सुद्धा आम्ही संघटनेच्या माध्यमातून घेतला. म्हणजे असं एकही वाडी या मालवण कुडाळमध्ये त्या 6 महिन्यात मिळणार नाही की तिथे कुठलाही पेशंट आजारी असला तर तिथे वाहन जाणार नाही. अशा प्रकारचं आपल्याला एकही वाडी या कुडाळ मालवणमध्ये आपल्याला पाहायला मिळेल. अशा प्रकारचं काम सन्माननीय आमदार साहेब या ठिकाणी करतायत. हे नाट्यगृह जेव्हा चांगलं होईल, आणि मी या ठिकाणी सांगतो की आमदार साहेबांचं स्वतः लक्ष आहे. पूर्वीचे दिवस आता या ठिकाणी गेले, कोण कॉन्ट्रॅक्टर आले, कोणता किती वाटा काय वाटा हे ते चालत नाही. इथे कामाला प्राधान्य दिला जातो आणि आमदार साहेब नेहमी आठवड्याच्या 8 दिवसांनी या ठिकाणी येतात. त्यामुळे पारदर्शकच काम या ठिकाणी पूर्ण होईल आणि इथले सगळे सुज्ञ नागरिक या ठिकाणी बसलेले आहेत. मी आपल्याला पण विनंती आमदार साहेबांच्या माध्यमातून करतो, आपण एकत्र काम चालू असताना त्या कामामध्ये कुठच्या त्रुटी असतील, तुम्हाला काही चुकीचं वाटत असेल तर 100% एक नागरिक म्हणून या मतदाराच्या शहरातले एक तुम्ही ग्रामस्थ म्हणून 100% आमच्याकडे आमदार साहेबांकडे आपली भूमिका आपली व्यथा आपण मांडू शकता, मत मांडू शकता, जेणेकरून त्याच्यावरती योग्य ती दखल घेऊन काम दर्जेदार या ठिकाणी केलं जाईल. याच्यासाठी प्रत्येकाला आमदार भेटतात, आमदारांना सांगा. आणि कला निकेतनचे सुद्धा सगळी मंडळी या ठिकाणी आपण आलात. आपण त्यावेळी पत्रकार परिषद मधून काही लोकांनी या ठिकाणी म्हटलं, पण हे नाट्यगृह कशामुळे खराब झालं हे सुद्धा बघितलं पाहिजे. गेली 4 वर्ष प्रशासन होतं, 4-5 वर्ष त्याच्यापूर्वी 5 वर्ष 10 वर्षामध्ये या ठिकाणी कुठलीही डागडुजी झाली नाही. आणि नाट्यगृह या ठिकाणी अन्यही कार्यक्रमासाठी वापरलं गेलं पाहिजे, कारण त्याचं वापर जर झाला तर ते सुदृढ नाट्यगृह या ठिकाणी राहू शकतं असं माझं म्हणणं आहे. त्यामुळे वेगवेगळे कार्यक्रम नवीन होतो, कलाकार त्यांना ते व्यासपीठ नंबर करा, रिसर्चसाठी करा, काही पण अशा प्रकारचं नाट्यगृह या ठिकाणी उपलब्ध करून दिलं पाहिजे. मी पुन्हा एकदा आमदारांना मालवणवासियांतर्फे मी आमदारांचे जाहीर अभिनंदन करतो की अशा प्रकारचं काम या ठिकाणी धडाक्याने कामं या ठिकाणी लावलेली आहेत. आज सुद्धा तुम्ही बघितलं असाल की सन्माननीय आमदार या ठिकाणी निवडून आल्यानंतर देवबागमध्ये आता कालच मेरिट बोर्डाचे मला काही अधिकार मिळाले. एका बाजूला जवळजवळ 157 कोटी रुपये त्या ठिकाणी बंधाऱ्याला दिले, दुसऱ्या बाजूने 14 कोटीचा काम टेंडर सुद्धा लागून ते सुद्धा कोणाला मिळालेलं आहे. आणि काल मला अधिकाऱ्यांनी सांगितलं की साहेब अजून 16 कोटीची कामं यावेळी टेंडरला पाठवल्या. म्हणजे एका देवबागला 200 कोटीपेक्षा जास्त पैसे सन्मान्य निलेशजीने आणि सन्मान्य नितीशजीने या ठिकाणी आणून दिले. आज दांडी भागात सुद्धा 9 कोटी रुपये या ठिकाणी प्रोटेक्शन बंधाऱ्यासाठी दिले. आज छत्रपती शिवाजी महाराज यांचा जो अश्वरूप मोठा पुतळा उभा आहे त्या ठिकाणी, त्या पुतळ्याच्या मागे सुद्धा बंदर जेटी होण्यासाठी सन्माननीय पालकमंत्री आमदार साहेब खासदार राणेसाहेब या ठिकाणी प्रयत्न करतायत. आणि मालवणमध्ये जो आता बायपास जो रस्ता मालवणमध्ये जी देववाड्यामध्ये कोंडी होते, ही कोंडी सोडण्यासाठी देववाडच्या होत्या गरीबरीकडून डायरेक्ट मालवणमध्ये बायपासचा सुद्धा सर्वे सन्माननीय आता या ठिकाणी चालू झालेले आहे. लवकरात लवकर मालवणवासीची ती सुद्धा समस्या या ठिकाणी सुटेल असं दूरदृष्टी असलेली व्यक्तिमत्व हे लोकप्रतिनिधी म्हणून आमदार या ठिकाणी आपल्याला मिळालेले आहेत. मी पुन्हा एकदा ही सर्व एवढी निधी, आता ही निधी आणल्यानंतर नगरपालिकेची नगरसेवकांची प्रशासनाची जबाबदारी आहे की ही योग्य कशी खर्च होते, काय तेवढ्या वेळात होतोय काय याच्यावर करून केली पाहिजे. कारण ही तुम्ही जर लवकर नदी लवकर काम पूर्ण करून घेतलं तर 100% दुसरं काम आपण सन्मान्य आमदार साहेबांकडे आपण मागू शकतो. आणि जी कित्येक वर्ष भुयारी गटार सुद्धा जे ठिकाणी आपण विसरलं, कारण त्या इलेक्शन मध्ये कोणी हा विषय काढला नाही भुयारी गटाराचा, मी फिरत होतो, परंतु आमदार साहेबांनी दखल घेऊन येत्या वर्षभरात भुयारी गटार सुद्धा पूर्ण करून ही सुद्धा कारवाई सन्मान्य आमदार साहेब या ठिकाणी करणार आहे. त्यामुळे सगळ्या गावामध्ये आता दामापूरवरून 46 कोटीची नळपाणी सुद्धा योजना या ठिकाणी येते आणि त्याच्यासाठी सुद्धा आज मालवणच्या काही भागामध्ये पाणी जात नाही. याचा पण पूर्ण अभ्यास करून सन्मान्य आमदार साहेबांनी दरीमरीकडे त्या उंच ठिकाणी टाकी जमीन विकत घेऊन त्या ठिकाणी उंच ठिकाणी जर टाकीची व्यवस्था केली तर प्रेशरने पूर्ण मालवणला प्रत्येक कनेक्शनला त्या ठिकाणी पाणी जाईल. याचा जरा विचारून तशा प्रकारचं काम या ठिकाणी चाललेलं आहे. मी पुन्हा एकदा सर्व शहरवासियांच्या वतीने आमदार साहेबांचं अभिनंदन करतो आणि सांगतो अशा प्रकारचं जे आपण काम करताय आमच्या सर्वांची जबाबदारी आहे की हे काम दर्जेदार चांगलं काम
ठराविक वेळेमध्ये काम पूर्ण करण्याची जबाबदारी नगरपालिकेची, प्रशासनाची आणि आमच्या लोकप्रतिनिधी नगराध्यक्षांची या ठिकाणी आहे. सर्वांनी एकत्र येऊन जर काम केलं तर अतिशय चांगल्या दर्जेदार या ठिकाणी काम झाल्याशिवाय राहणार नाही. एवढं सांगून मी थांबतो. जय जय महाराष्ट्र.